बराच वेळ झालं हिनं फोन करून इथं थांबवलं विनाकारण. इकडे कामधंदा सोडायचा आणि मग आयुष्य तर गेलं, हिच्या पायात अजून किती जाणार आहे काय माहिती. बसू का? बस. ते जिंदगी सगळी बसावली आणि आता म्हणते बसू का. बोल काय म्हणते, कशाला बोलावलं इथं. पटकीनं 2 मिनिटात बोल. मला जाऊ दे, मला कामं पडल्यात. हे बघा, तुमच्यापासून चुकी झाली आणि माझ्यापासून चुकी झाली. कुणापासून चुकी झाली? तुमच्यापासून म्हणजे याचा अर्थ माझ्याकडून चूक झाली. अरे संसारात कुणाकडून चुका होत नाहीत. तुला एक गोष्ट सांगू का, आत्ता काय झालं माहीत आहे का, आत्ताच्या घडीला सगळ्या गोष्टी आहेत का नाही की वाईच काय झालं की ह्या फोनमुळं की लगे माहेरात फोन करून सांगायची सवय लागली. त्याच्यामुळं आता या पोरींना लाग नाही बोलायला सुईच राहिली नाही कसलीच. अगं तू जर पहिल्या पूर्वीच्या बायकांची जर बघितलं असतं ना, एक ध्यानात घे, नवरा नुसता शिव्या देत नव्हता तर नवऱ्यापाठोपाठ सासू सासरा दीर भाऊजया सकट तिला मारायच्या. पण हो का चूच सुद्धा ती माहेरात कधी सांगत नव्हती. का तर आपलं आयुष्य इथं घालवायचं अख्खं. आणि तुला वाईस थोडं काय बोललं की तू निघून गेली होय. बरं जाताना सुद्धा सांगत होतो लका नको, ऐक माझं कोण कोणा नसतं. नवऱ्याला बायकोशिवार नवऱ्याला नाही. माझा बाप संभळण ना, माझा भाऊ संभळण ना. जा